किती खतरनाक दिसते। साईडला आपली बाईक आहे, छान झोप लागते हे शेतकऱ्यालाच माहिती। त्यामुळे थोडासा सावलीला मी आराम केला। तर मित्रांनो, आता आपलं काम झालंय आणि आपण जातोय परत। खूप ऊन पण पडलंय। आपण हा रुमाल आहे तो थोडासा बांधून घेऊया, जेणेकरून आपल्याला उन्हापासून संरक्षण होऊन जाईल। आणि आपलं अजून जेवण राहिलंय, तर आपण कुठेतरी पाण्याची बॉटल घेऊया आणि एका झाडाखाली बसून मस्त जेवण करूया। पाणी बॉटल मीडियम। पाणी बॉटल घेतल्यानंतर टाकीच्या कवरमध्ये हे पाणी बॉटल ठेवली, जेणेकरून उन्हामुळे थोडी गरम होणार नाही। आणि गाडी स्टार्ट करून मग झाडे कुठे दिसतात का बघत बघत निघालो। गाडीत पेट्रोल कमी असल्यामुळे मग पंपावर घेतली आणि पंपावरती तेल टाकलं। टाकीचं ढक्कन खोलून दिल्यानंतर त्या भावाला म्हटलं सेट करून टाक, कारण की पेट्रोल कमी पडतं। गाडीत पेट्रोल भरलं आणि ऊन खूप पडलं होतं, त्यामुळे सावलीच्या शोधात मी निघालो होतो। तर मित्रांनो, आताच आपण तेल टाकलंय आणि कुठेतरी चांगली सावली बघूया, जेणेकरून आपली गाडी आणि आपल्याला जेवण तिथं करता आलं पाहिजे। पाणी घेतले आता दिसतंय, तर बघूया कुठे शोधून झाड दिसतंय का ते, त्यामुळे जेवायला बसूया। चला तर मित्रांनो, आपल्याला एक झाड दिसलंय, झाडाखाली बसूया। आपली गाडी लावायला पण जागा आहे। चला, पाहू शकता रोडच्या जवळच आहे, तिथे की आपली गाडी सुद्धा पार्क करता येईल। तेलगाव माजलूर रोडती हा प्लॉटिंग आहे कोणाचं तरी, आणि इथे मस्त सावली आहे। तर या सावलीला आपण आता जेवण करणार आहोत। जेवण करून पुन्हा परत प्रवासाला आपण लागणार आहोत। पाहू शकतो आपली गाडी सुद्धा पार्क करायला इथे जागा आहे। तर मित्रांनो, डब्यामध्ये काय काय दिलंय आपण बघूयाच। पोळी, परत पोळी, वाव, भुईमुगाच्या शेंगा, भाजी आहे वांग्याची, पाहू शकता किती खतरनाक दिसते। आणि परत बॅग मध्ये अजून केळी। तर मित्रांनो, आपला एवढं जेवणासाठी आपण आणलेलं आहे। तर हे मित्रांनो, केळी गावरान केळी आहे, त्यामुळं ही अशी दिसते, कारण गावरान केळीला असं काय आकार नसतो। जशी पाहू शकता हिरवी पण आहे आणि अशी गच्च पण आहे, की जेणेकरून ते आपण बाजारातून आणलेली केळी अशी खराब असते अशी दिसते, पण हे घरगुती केळी असल्यामुळे तुम्हाला अशी दिसते। ठीक आहे, तर मित्रांनो, आपलं एवढं घरून दिलेलं आहे जेवणासाठी। आणि मस्तपैकी आपण उन्हाळ्याच्या ह्या सावलीच्या झाडाखाली मस्त बसलेलो आहोत। त्याचबरोबर आपली ही मैना आहे आणि त्याचबरोबर आपण एक बिस्लेरी घेतली, जेणेकरून आपल्याला थंड पाणी पिण्यासाठी आपल्याला अडचण येऊ नये। ठीक आहे, ह्या रोडच्या कडेला आहे आणि तुम्ही पाहू शकता की कसं खतरनाक व्ह्यू आहे, जेणेकरून रोडच्या साईडला वाहनं जातात आणि इथं बसलो, शेजारी झाड आहे, साईडला आपली बाईक आहे। अशा प्रकारे जेवणाचा आनंद कमी लोकांना भेटतो, आणि त्याच्यामधला एक मी भाग्यवान की मला झाडाखाली बसून आज डबा खाण्याची वेळ आली। आणि खूप सावली आहे, उन्हाची शांती आहे। शेतकऱ्याचं जीवन किती सुखी असतं ना, दिवसभर काम करायचं आणि मस्तपैकी दुपारी उन्हाच्या ह्याच्यामध्ये सावलीला मस्त झोपायचं, आणि दिवसभर काम केल्यानं जे आहे ते झोपल्यानंतर इतकी छान झोप लागते हे शेतकऱ्यालाच माहिती। सावली छान दिसते। उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये प्रवास करायचं म्हटलं की डोळ्याला त्रास होतो, त्यामुळे थोडासा सावलीला मी आराम केला। थोडासा आराम केला, रुमाल बांधून। आज खूप ऊन असल्यामुळे थोडा आराम केला आणि 5 वाजता घराकडे निघालो। तर मित्रांनो, आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा, आणि तुम्हाला पण उन्हाळ्यात फिरायला आवडतं का ते पण कमेंट करून नक्की सांगा। चला तर मग भेटूया पुढच्या